आता टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या बघूयात। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते। पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट। मी मुख्यमंत्री असताना मुंडे अहमद पटेल यांच्या बैठका झाल्या। गोपीनाथ मुंडेंना मंत्री करण्याची अट घातली होती। मंत्रिपद द्या, नागपूरचे दोघे निवडून देणार नाहीत, मुंडे बोलले होते। पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली, पण मला मंत्री करा, कारण मला निवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ते मला काही निवडणूक लढणार नाही। तर गोपीनाथ मुंडे हयात नसताना त्यांच्या निष्ठेवरती शंका घेणे चुकीचं। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं पृथ्वीराज चव्हाणांना उत्तर। शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहणारे निष्ठावंत नेते म्हणजे गोपीनाथजी मुंडे। आता दुर्दैवानं मुंडे साहेब आज हयात नाहीत आणि त्यांच्या पश्चात अशा पद्धतीनं मुंडे साहेबांच्या निष्ठेवर शंका घेणं अतिशय चुकीचं आहे। आमदार कैलास पाटील यांच्यासोबतची मैत्री कायम। पक्षांतराबाबत जो योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यावा। खासदार ओमराजे निंबाळकर यांची ऑपरेशन टायगरवरती त्यांनी बोलणं मात्र टाळलं। तुम्हाला एवढं सांगतो की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते। त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे। पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय त्यांनी घ्यावा हीच मला। धाराशिवच्या राजकारणात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। ऑपरेशन टायगर काय आहे हे मलाच कळत नाही। एक टायगर माझ्यासोबत बसलाय, हाच ऑपरेशन टायगरची जबाबदारी घेईल। प्रताप सरनाईकांचं ओमराजे निंबाळकरांना उद्देशून वक्तव्य। ऑपरेशन टायगर, ऑपरेशन काय टायगर म्हणतात, एक टायगर येतो, दुसरा टायगर येत नाही, जो येतो काय झालं मलाच कळत नाही की ऑपरेशन टायगर काय। एक टायगर बाजूला बसलेले बस तो सगळ्या ऑपरेशन टायगर पुढचं करणार आहे। मनोहर भिडेंची स्वातंत्र्य दिनानिमित्तानं हिंदवी स्वराज्य पदयात्रा। स्वातंत्र्य दिनी संभाजी भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो, भिडेवर गुन्हा दाखल करणार का, सचिन सावंतांचा सवाल। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आजच्या दिवशी खुलेआम राष्ट्रध्वजाचा अपमान मनोहर भिडे सारखी व्यक्ती करते। मनोहर भिडे खुलेआम राष्ट्रध्वजाचा अपमान करते, तिरंग्याचा अपमान करते। मनोहर भिडेंवरती गुन्हा कधी दाखल करणार याचं उत्तर हे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। कोण काय म्हणते याला महत्व नाही, तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे। भगवा आमचा स्वाभिमान आहे, मात्र देशाचा ध्वज हा तिरंगाच। मनोहर भिडेंच्या स्वातंत्र्य दिनाच्या पदयात्रेवरती जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। कोण काय म्हणतोय याला अधिकचं महत्व नाही, देशाचा तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे। त्यामुळे कोण काय म्हणतोय याला अधिकचं महत्व द्यायचं कारण नाही। भगवा पण आमचा स्वाभिमान आहे, परंतु देशाचा ध्वज हा तिरंगाच आहे। नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी आरोपींना अटक केल्याची गिरीश महाजनांची माहिती। तसंच आरोपींचा माझ्यासोबत फोटो असला म्हणजे मी गुन्हेगार होत नाही, महाजनांकडून स्पष्ट। यामध्ये मला असं वाटतं की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी तो असेल, त्याच्याबरोबर काही लोक आहेत, धुळ्याचा कोणी एक जनाब आहे, या लोकांनी मिळून हा सगळा गुन्हा केलेला आहे। त्यांना आता अटक करण्यात तात्काळ अटक करण्यात आलेली, म्हणजे त्यांना कळायची आताच आम्ही त्यांना काही लोकांना ताब्यात घ्यायला सांगितलं होतं, त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे। नाशिकमध्ये राहुल गांधींचं स्वागत, मात्र त्यांनी नकला करणं बंद करावं। गिरीश महाजनांचा राहुल गांधींना टोला। राहुल गांधींनी पक्ष संघटनेवरती लक्ष द्यावं। राज्यातील काँग्रेस नेत्यांची 4 बाजूला 4 तोंड, महाजनांचा काँग्रेसवरती हल्लाबोल। चाललंय त्यांचं काही शिबिर असेल तर त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे नाशिक शहरामध्ये, त्याचं स्वागत आहे। पण मी पुन्हा सांगेल की लोकांचा विश्वास फक्त महायुतीवर आहे आणि म्हणून मला असं वाटतं सगळं मिमिक्री करण्यापेक्षा त्यांनी संघटनेचं काम अधिक चांगलं केलं पाहिजे। फडणवीस नेमका लोक न्यायालय कुणाला म्हणतायत? कोर्टातही तसाच निकाल लागेल ही फडणवीसांची धमकी। फडणवीसांनी स्वतःवरती संकट ओढावून घेऊ नये, संजय राऊतांचा इशारा। देवेंद्र फडणवीस कृपा करून आपल्यावर म्हणजे तुमच्यावर संकट ओढवून घेऊ नका। बाकी जे काय इतर टोळ्या आहेत त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू, तुम्ही त्यात पडू नका, हे तुमचं काम नाही। धमक्या देऊ नका, न्यायालयाला त्यांचं काम करू द्या। आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। चाकणमधील वाहतूक आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन। राज्य सरकारचा मोठा निर्णय। उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळेत पूर्ण केल्या जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी चाकणमध्ये द्या, आदित्य ठाकरेंची मागणी। रस्ते पाहणीनंतर आदित्य ठाकरेंचा चाकणमधील उद्योजकांशी संवाद।
मंत्री गिरीश महाजन झेंडा वंदनाला नाशिकला आले, पण कितवा स्वातंत्र्य दिन याचीच माहिती नाही. कितवा स्वातंत्र्य दिन आहे, मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकच्या महापौरांना विचारलं. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही. 18 तारखेपासून कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. तर कल्याण, डोंबिवली आणि नालासोपाऱ्यातील रिक्षा चालकांकडून मुदतवाढीची मागणी. रायगडमधले खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉक वापरण्यावरनं आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमनेसामने. अवजड वाहतुकीमुळे पेवर ब्लॉक टिकत नसल्यामुळे नवीन तंत्रज्ञान वापरावं, आदिती तटकरेंची भूमिका. मात्र पावसाळ्यात डांबरापेक्षा पेवर ब्लॉकचा तात्पुरता पर्याय बरा, गोगावलेंचं म्हणणं. शिंदेचे आमदार शरद सोनावणेंची पत्रकाराला धमकी. 15 ऑगस्ट होऊ द्या, नंतर मी आणि ते आहेतच. माझ्यावरती पहिल्यापासून खूप कलम आहेत. शिंदेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंची भर सभेत धमकी. पुण्यातल्या ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरनं नीलम गोरे नाराज. लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान दिला नसल्याचा आरोप. अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडे विषय मांडणार. आमदारांची बसायची व्यवस्थाच मुळे नीट करण्यात आलेली नव्हती आणि त्यांनी दुसऱ्या रांगेत दाखवलं होतं आणि त्याच्यावरती एक मुलामा देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत ठेवले. तर माझं म्हणणं, स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत जरूर ठेवा, परंतु सगळ्या बाजूला 50% जास्त महापौरांना सुद्धा बसण्याची खुर्ची व्यवस्थित ठेवलेली नव्हती. एकनाथ शिंदे उच्च पदावरती बसावेत ही सर्वांचीच इच्छा. तर आम्हाला शिंदे उच्च पदावरती बसावेत असं वाटलं तर गैर काय, उदय सामंतांचा सवाल. तर माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा ही सर्वसामान्य शिवसैनिकाची इच्छा असतेच, प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. शेवटी मी शिवसेनेमध्ये काम करतो. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे उच्च